पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये यश मिळालं तसं अपेक्षेपेक्षा कमी यश मिळालं. पण माणसाने नेहमी जे मिळेल त्याच्यात समाधानी पण राहायचं असतं. जे कमी मिळालं तर ते विश्लेषण पण करायचं असतं आणि जे मिळालं आहे त्याचा उपयोग कसा करायचा असा विचार करत असल्यामुळे अनेकांना असं आश्चर्य वाटलं असेल की अरे बाबा तसं यश कमी मिळालं तरी लगेच सांगा म्हणजे निवडून आले त्यांची तर दखल घेतलीच पाहिजे. आणि म्हणून आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये विजयी झालेल्या सन्मानाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण करतो. व्यासपीठावर आपले सगळे नेते उपस्थित आहेत. माझा भाषणाचा मुद्दा आधीच मांडला की मग आता निवडून आला तर लोकांची कामं करा, पण पक्ष मजबूत करणं हे सुद्धा आपलं काम आहे. आणि त्यामुळे पक्षाचे कार्यक्रम, पक्षाच्या अशा प्रकारचे प्रशिक्षण शिबिर, पक्षाची सत्तेमध्ये असून सुद्धा कधी कधी लोकांच्या प्रश्नासाठी आंदोलन म्हणजे काय तर निवेदन कच्चं माणसाला देणं, प्रश्न सोडून घेणं, असं सर्व आपण अतिशय जबाबदारीने करावं. अध्यक्ष हा महायुतीचाच होईल, तो महायुती व्यतिरिक्त होणार नाही. आता महायुतीमध्ये तो भाजपचा होईल का अजितदादांच्या राष्ट्रवादीचा होईल का एकनाथजींच्या शिवसेनेचा होईल ते ठरवू ना. त्यासाठी काही जण काही प्रश्न घेत आहेत. पण आता जयंत पाटलांच्या 18 आल्या आणि मग काँग्रेसच्या 11 आल्या, ह्याच 29 होतात. उभाटा जोडलं उद्धवजी ठाकरे शिवसेना 30 होतात. पण मग आपल्या ह्या सगळ्या जोडल्या की 31 होतात ना. आणि फार लोकसभा सुद्धा एक मार्जिनीचा जिल्हा परिषद अडचण नाही. आताच आपण युती म्हणून एकने पुढे आहोत, काही काळजी करत झालं. आता हे एकने पुढे आहोत ते टिकवायचं कसं, ते एकने पुढे आहोत ते 10ने पुढे आहोत ते करायचं कसं, हे या नेत्यांचं काम असतं. आपल्याला काही इनपुट असतील तो असं करून बघूया की त्याची बोलून घेतो की. कारण राष्ट्रामध्ये काय असतं की जो म्हणेल की मी काय करतो त्याला ते करून द्यायचं असतं. त्याचं म्हणतो की बघा मी म्हणतो की